सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। संजीवनी राहुल वराडे असे या तरुणीचं नाव आहे। काल दुपारच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यातील मुलीची हालचाल पाहून पाहणारे सर्वच जण चक्रावले गेले। मात्र घटनेच्या अवघ्या काही तासातच नाशिक येथे मिळून आल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे। धुळे जिल्ह्यात सध्या महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। अनेक प्रकरणात आमिष दाखवून किंवा फूस लावून पळून नेल्याचं समोर येतं, परंतु धुळे शहरातील संजीवनीच्या बाबतीत घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आहे। सीसीटीव्ही मध्ये संजीवनी घराबाहेर पडताना स्पष्ट दिसते। त्याचवेळी समोरून एक वृद्ध व्यक्ती जाताना दिसतो। तो व्यक्ती गेल्यानंतर संजीवनी अचानक चालू लागते। चालताना तिचा एक हात हवेत आहे असा आहे, जणू कोणीतरी तिचा हात धरून तिला ओढत नेत आहे। भर दिवसा घडलेल्या या घटनेत ती मुलगी एखाद्या गुंगीत किंवा झोपेत असल्यासारखी भासते। मात्र तिच्या घरच्यांनी सांगितले की आमची मुलगी आजारी आहे आणि त्या गुंगीतील निघून गेल्याची माहिती कुटुंबियांनी यावेळी दिली आहे। जागर जनस्थानसाठी रूपक पिरावी, धुळे।